नमस्कार मित्रांनो, मी संदीप रणसुबे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, मी काय काम करतोय हे तुम्हाला माहीत आहे। जर माहीत नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, मी ही पाठीमागे दिसणारी इलेक्ट्रिक आपेची ऑटो रिक्षा चालवतोय। ही ऑटो रिक्षा चालवत असताना मला जो काही अनुभव आला हे मी तुम्हाला शेअर केलेलाच आहे। पण आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे, कारण मित्रांनो ह्या गाडीला आता झालेले आहेत तब्बल 3 वर्ष। मित्रांनो हो, ज्या वेळेस मी ऑटो रिक्षा विकत घ्यायला गेलो होतो इलेक्ट्रिक शोरूम मध्ये, तर त्यावेळेस मी ही ऑटो रिक्षा घेऊ का नको हा मोठाच प्रश्न माझ्या मनात पडला होता। मित्रांनो, मी माझ्या काही मित्रांना विचारलं की मी इलेक्ट्रिक ऑटो घेत आहे आणि घेऊ की नको हे मी त्यांना विचारल्यावर त्यांनी मला उपदेश जो दिला आहे मित्रांनो, हे ऐकून तर मी हैराण झालो। मी माझ्या मनात पक्क ठरवलं होतं की मी ही गाडी घेणार आहे, पण मित्रांचा विचार तर वेगळाच होता। ते मला म्हणत होते, अरे इलेक्ट्रिक गाडीचं काय खरं आहे, आपण एवढे मोठे 4 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत, तिला प्रॉब्लेम आला तर, बॅटरी संपली तर, चढला नाही तर, माल व्यवस्थित नेला नाही तर, असे असंख्य प्रश्न त्यांनी माझ्या डोक्यात घातले होते। त्यामुळे मी बराचसा विचार करत होतो की काय करावं, गाडी घ्यावं का नाही घ्यावं। पण तरी मनाचा निश्चय धरलाच, कारण कंपनीने 3 वर्षाची वॉरंटी गॅरंटी या गाडीला दिली होती। मी विचार केला, जर 3 वर्ष ही गाडी चालली तरी सुद्धा आपले पैसे फिटतील, त्याकरता हिम्मत करून मी ही 4-4.5 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली। मित्रांनो, ही गाडी मला व्याजेसहित 5.5 लाखापर्यंत गेलेली आहेत। पण आज ज्यावेळेस 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि कंप्लीट झाल्यानंतर मला असं वाटतंय की मी घेतलेला निर्णय हा योग्यच होता। कारण मित्रांनो, या गाडीने मला 3 वर्ष न त्रास देता सर्व्हिस दिलेली आहेत। कसा बी चढ असो, चढती 1200 ते 1500 किलो ही माल सहज घेऊन जाती। कच्चा रस्ता असो, चांगला रस्ता असो, चांगल्या रस्त्यावर गाडीची स्पीड 45 ते 47च्या स्पीडवर असती आणि कोणत्याही खेड्या गावात गेल्यानंतर ही गाडी मी लगेच चार्जिंगला लावतो। आमचं काम होजेपर्यंत गाडी चार्जिंग होती आणि मी परत येतो। आजपर्यंत या गाडीला मी फक्त 2 बेरिंग टाकेलेत, ते बी 800 रुपयाचे। त्यानंतर मी एकही रुपया खर्च केलेला नाही। मित्रांनो, ही गाडी माझ्याकरता एकदम सक्सेसफुल झालेली आहे। माझा रोजचं कमीत कमी 50 ते 60 किलोमीटर रनिंग असते, तर मला या गाडीने काहीच अडचण दिली नाही। सांगण्याचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, की जे मित्र मला सांगत होते की तू ही गाडी घेऊ नको, आज तेच मित्र मला म्हणतात की तू घेतलेला निर्णय हा योग्य होता। गाडी खूप चांगली आहे, 3 वर्ष न काही अडचण देता हिनं मला सर्व्हिस दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। ह्या ज्या गाडीने मला आजपर्यंत जी सफलता दिलेली आहेत, जे काही पैसे मला कमवून दिलेले आहेत, त्याबद्दल मी खूप खुश आहे। आणि जर तुम्हाला कुणाला इलेक्ट्रिक रिक्षा घ्याव का पेट्रोल रिक्षा घ्याव या विचार जर करत असाल, तर तुम्हाला इलेक्ट्रिक रिक्षा घ्यायला काहीच हरकत नाही। मित्रांनो, आता बजाज कंपनीने गोगो इलेक्ट्रिक गाडी काढलेली आहेत, हे तुम्हाला तर माहित आहे। पण मित्रांनो, त्या गाडीची वॉरंटी ही 5 वर्ष आहे आणि 5 वर्ष त्या गाडीला काही प्रॉब्लेम आला तर कंपनी करणार आहे तिचं काम। त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। जर गाडी घ्यायची असेल तर इलेक्ट्रिक घ्या, त्यामुळे तुम्हाला ताण येणार नाहीत। लाईट बिलचं जर तुम्ही म्हणत असेल मित्रांनो, 1800 ते 2000च्या घरात या गाडीचं लाईट बिल येते रोज चार्ज केल्यावरती, आणि काही चार्जिंग शिल्लक असते त्यामुळे त्या कमी होतात। तर आपण साधारणतः 60-70 हजार रुपये 3 वर्षात माझे इलेक्ट्रिक रिक्षाला चार्जिंग करण्याकरता खर्च झालेले आहेत। बाकी काहीच नाही, सर्व व्यवस्थित आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। असेच व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।